रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. संत श्रेष्ठ तुकोबरायांनी भगवंतांच्या अवताराचं प्रयोजन सांगितलंय. देव अवतार घेतो. अवतार या शब्दामध्ये, अवतीर्ण या शब्दामध्ये तृ हा धातू आहे. तरती असा त्याचा अर्थ आहे. तरती म्हणजे वर जाणं, आणि अव हा उपसर्ग लागल्यामुळे अवतरती म्हणजे भगवंत खाली येतो. संत सुद्धा देवाचेच रूप आहेत म्हणून संत अवतीर्ण होतात. प्राकट्य होतं संतांचं. संतांचा अवतार होतो, देवाचा अवतार होतो. कशा करता अवतीर्ण होतात हो, त्याचं कारण तुकोबराय सांगतात या चरणामध्ये. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भगवद्गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे. परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय धर्म भगवंतांच्या अवताराचं रहस्य आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी का जन्म घेतो, मी का अवतार घेतो याचं उत्तर देतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. मी पुन्हा पुन्हा जन्माला येतो. देव सुद्धा म्हणतो बघा मी पुन्हा येईन, आणि येतो येतो देव येतो. प्रत्येक युगात येतो, प्रत्येक काळामध्ये भगवंत आले. अनेकांनी त्याला ओळखलं, अनेकांनी त्याला पाहिलं, अनेकांनी त्याला आपलंसं सुद्धा केलं. काहींना देव कळतो, काहींना देव मिळतो, काही देव कळतही नाही आणि मिळतही नाही. मग आम्ही नेमकं कुठल्या वर्गात बसतो हा ज्याचा त्यांनी विचार करावा. देवाला मानता का हा प्रश्न पु ल देशपांडेंना विचारला होता. पुलं म्हणायचे मी तसा नास्तिक आहे, मी देव मानत नाही, पण आपोआप मंदिरासमोरून जाताना माझी पावलं तिकडे जातात, मी नतमस्तक होतो. फुलं म्हणायचे का हो, देखे मनुष्य जात सकळ. मौलीने उत्तर दिलं स्वभावतः भजनशील. आम्हाला भजन करा असं सांगावं नाही लागत, आतून ती प्रेरणा होते, आमचा स्वभावच आहे तो. पण इथे आल्यानंतर मन इकडे वळत नाही. संतांना आम्हाला वेळोवेळी सांगावं लागलं की अरे धर्माच्या मार्गाने चला, धर्माचं आचरण करा. पण बऱ्याचदा काय झालं, धर्माचं पालन न केल्यामुळे, धर्मशास्त्र न सांभाळल्या गेल्यामुळे धर्माची आज दशा अशी होऊन गेली की धर्माला ग्लानी येत चालली, धर्माला ग्लानी आली. ज्या काळामध्ये पृथ्वीवर पापाचा भार वाढला, दैत्यांचा भार सहन होत नव्हता, अविचार वाढले, अत्याचार वाढले, त्यावेळी भगवंताला यावं लागलं. राक्षसांचा निपात केलाय त्यांनी. म्हणून बघा, या धर्माच्या रक्षणाकरता भगवंतांनी प्रत्येक वेळी हातात शस्त्र घेतलंय. आमचे सगळे अवतार, 10 अवतार आपल्याला माहिती आहेत, पण भागवतामध्ये 24 अवतारांच्या कथा आहेत. आणि या 24 अवतारांपैकी प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी आपल्या हातात शस्त्र घेतले. भगवंत शस्त्रधारी आहे. सावरकर म्हणायचे शस्त्र पाप ना स्वयेची, शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. तुमच्या हातामध्ये शस्त्र धरणं हा गुन्हा नाहीये, हे पाप नाही. त्या शस्त्र धरण्यामागे काय प्रयोजन आहे, काय हेतू आहे, त्यावर पाप पुण्याची संकल्पना ठरते. रामांच्या हातामध्ये शस्त्र होतं, रावणाच्याही हातात शस्त्र होतच की हो. पण आपण पूजा कोणाची करतो? आपण रामांच्या कोदंडाची पूजा करतो, रावणाच्या धनुष्याची कोण नाही पूजा करत. हा, रावणाचे पुतळे उभारणारी माणसं भरपूर आहेत. रावण दहना करता भला मोठा रावणाचा पुतळा उभारतात. मला असं वाटतं त्या रावणाच्या पुतळ्याची उंची वाढवण्यापेक्षा रामाच्या चरित्राची उंची कळाली भारताला तर फार मोठं होईल. आमच्या गणपती बाप्पांच्या
चरित्राचा किंवा सुंदर अशा त्यांच्या अवतारांचा जर अभ्यास आमच्या मुलांनी केला तर गणपती नेमकी देवता काय आहे, का अवतार घेते, का प्रयोजन आहे मंगलमूर्तींचं? मंगल करणारी देवता आहे मंगलमूर्ती, विघ्नहर्ता आपण असं म्हणतो. अवतार घेतात, अनेक अवतार कथा आहेत मंगलमूर्तींच्या. दुष्टांचा नाश करणं हे त्यामागचं प्रयोजन आहे, धर्माची स्थापना करणं, धर्माचं रक्षण करणं हे त्यामागचं प्रयोजन आहे. मंगलमूर्ती अवतार घेतात, विघ्नहर्ता असं आपण त्यांना म्हटलंय. आपण प्रत्येक चतुर्थीला उपवास करतो. प्रत्येक चतुर्थीचा उपवास सुटताना चंद्रोदय कधी होईल, चंद्रोदय कधी होईल याचं चिंतन जास्त दिवसभर चालतं. हा विषय वेगळा आहे. म्हणजे तो चंद्र उदय होण्याकडेच आमचं चतुर्थीच्या दिवशी जास्त लक्ष असतं ना. पण तरी सुद्धा आमच्या सगळ्यांचं इष्ट आराध्य दैवत सिद्धिविनायक आहे. तो सिद्धीचा दाता आहे ना, म्हणून तो सिद्धिविनायक आहे. सिद्धी प्रदान करणारा भगवंत आहे. विघ्नांचं तो हरण करतो. गुरुचरित्रातली ओवी आहे, हालविसी कर्ण युगुले तेथोनी जो का वारा उसळे तयाचे निवाते विघ्न बळे विघ्नांतक म्हणती तुझ. तो विघ्नांचा अंत करतो म्हणून विघ्नांतक. नुसता कान हलवला तरी निघून जातात विघ्न. पण मला असं कधी कधी वाटतं तो विघ्नहर्ता आहे, पण त्याची आपण प्रतिष्ठापना करतो भाद्रपदात. घराघरात 10 दिवस गणपती बाप्पा येतात. आता माघीची जयंती सगळीकडे सुरू आहे, पण इथे जसं पारायण सुरू आहे, इथे जसा नामगजर सुरू आहे, तसा सगळीकडे असतोच असं नाही. गणेश जयंती पण डीजे शिवाय होत नाही. ही शोकांतिक आहे. म्हणजे त्या विघ्नहर्त्यावर केवढं मोठं विघ्न आणतो आम्हीच. येताना तो शांततेत येतो, प्रतिष्ठापना केली जाते, आणि जाताना मात्र वाजत गाजत त्याला नेतात. वास्तविक उलट व्हायला पाहिजे. जाताना निरोप देताना डोळ्यात पाणी यावं अशा मंगलमूर्तीला, की तो 10 दिवस येतोय, तुमच्या माझ्या जवळ बसतोय, सानिध्यात, त्याच्या सानिध्यात आपण आहोत. प्रतिष्ठापना करताना भगवंताची मूर्ती प्रतिष्ठित करतो. आणि गुरुजी काय म्हणतात, पौरोहित्य करणारे आपले पुरोहित काय सांगतात? आपण म्हणतो गणपती बसवला आणि गणपती बुडवला. तो नुसता बसत नाही, तो प्रतिष्ठित होतो ना. मग त्याच्यामध्ये प्राणचेतना उतत असताना अस्मिन् पुगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. भगवंतांचं आवाहन करतो आपण. कसं ये देवा, सुपारी म्हणून त्याचं ध्यान करतो आपण. आता ठीक आहे, पूजेमध्ये आम्ही सगळ्याच मग नको असलेल्या सुपाऱ्या, नको असलेली फळं तिथं ठेवतो, हा विषयही वेगळा आहे. देव म्हणतात मला काही देऊच नका ना, मला नाहीये कशाची गरज. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरोधम अश्नामी प्रयतात्मनः. पै भक्ती एकी मी जाणे येथे सान थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते, आम्हाला दुसरं काही नको. भगवंत स्वतः स्पष्ट सांगतात. आम्ही पूजा अर्चा जपजाप्य व्रत वैकल्य दानधर्म उपास तापास सगळं करतो, पण त्याच्यात देव असतो का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. सगळं राहतं. मग ती देवता ज्यावेळी स्थापित होते त्यावेळी आपण तिचं आवाहन करतो. अस्मिन् पुगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम. तू तुझ्या आयुधांच्या सह, सशक्तिकम तुझ्या शक्तींच्या सह देवा तू ये, आमच्यात विराजमान हो, आणि आम्हाला या शक्तींचं प्रदान कर. आम्हाला तुझ्या गुणांचं तू प्रदान कर. कारण भगवंत षडगुणैश्वर्य संपूर्ण आहे. माऊली त्याचे गुण सांगतात. भगवान का म्हणतो आपण त्याला? भग म्हणजे गुण आणि वान म्हणजे व्यापण. गुणांनी जो व्याप्त आहे तो भगवान आहे. गुणांनी जो व्यापलेला आहे तो भगवान आहे. ऐका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंतू. जो निसंगाचा सांगा तू तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. आणि भगवंत असा आहे जो गुणांनी युक्त आहे. तो भगवंत तुमच्या माझ्यामध्ये मंगलमूर्ती म्हणून आज अवतीर्ण झालेला आहे. महोत्कट म्हणून अवतीर्ण झालाय. कशा करता अवतार आहे त्याचा? तुकोबराई उत्तर देतात, धर्म रक्षावया. कशाला म्हटलं धर्म? शास्त्रकारांनी वर्णन केलं, धर्माची व्याख्या सांगितली. बऱ्याच व्याख्या आहेत बरं का धर्माच्या, पण अलीकडे धर्म हा शब्द उच्चारला की अनेकांचं डोकंच फिरतं, फार संवेदनशील वातावरण होऊन बसतं. पण धर्म या शब्दाचा खरा अर्थ, खरी व्याप्ती, धारणात धर्म इत्याहुः धर्मो धारयते प्रजा तस्या धारण संयुक्त सधर्म इति निश्चया. जो धर्म आमची धारणा करतो, जो धर्म आम्हाला सांभाळतो त्याला म्हटले धर्म. सोपं सांगू, आमच्या शास्त्रकारांनी, पूर्वसुरींनी, ऋषी मुनींनी अशी काही जीवन पद्धती आम्हाला दिली आहे ठरवून. विधी निषेधात्मक जीवन पद्धती आहे. अमुक 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 केलं पाहिजे आणि हे 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 करायचं नाही, या मार्गाला जायचं नाही, असा एक मार्ग आखून दिला. विधी आणि निषेध, हे हे करावं आणि हे हे करू नये, ही सांगणारी जी जीवन पद्धती आहे त्याला म्हटलंय धर्म.
धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणणारा कार्ल मार्क्स नावाचा तत्ववेत्ता या भूमीत येऊन गेला. बहुतेक मला वाटतं अफू खाऊन केलेलं ते विधान होतं. धर्म ही अफूची गोळी, अरे छे, धर्म आमचं रक्षण करतो. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. धर्मो धारयती प्रजा, धर्म प्रजेची धारणा करतो. अगदी सोपं, माणसानी माणसाशी माणसासारखं वागणं त्याला म्हणायचं धर्म. विठ्ठल मग अशा धर्माचं रक्षण करण्याची ज्यावेळी वेळ येते, धर्माला आम्ही एका अशा साच्यामध्ये बसवलंय की आम्हाला असं वाटतं हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म असं काही नाहीये बरं का. धर्म म्हणजे धारणा, प्रजेची धारणा होते, सांभाळणारा आहे तो धर्म आहे. माऊलींनी सांगितलं, धर्माला माऊली म्हटलंय. ज्ञानोबरायांनी धर्मशास्त्राला, श्रुतीशास्त्राला माऊली असं संबोधन दिलंय. पै अहिता पासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परोती माऊली जगा. श्रुतीला माऊली म्हटलंय, शास्त्राला माऊली म्हटलंय ज्ञानोबरायांनी. आई काय करते हो? धर्म आईसारखा असतो. आई काय करते? लेकरू जर चुकलं तर त्याला 2 फटके देते. आईचं काम आहे ना ते. लेकरू चुकलं तर त्याला 2 फटके देते आणि तेच लेकरू जर आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसून सुद्धा राहते. धर्म असा आहे आम्हाला. धर्म आई सारखा आम्हाला सांभाळतो. म्हणून आमचं आचरण हे धर्माचं असावं आणि याच धर्माचं रक्षण करण्याची वेळ जेव्हा येते त्यावेळी भगवंताला यावं लागतं. ज्यावेळी भगवंत येऊ शकत नाही त्यावेळी भगवंत आपल्या संतांना पाठवतो. आणि मग संत सुद्धा साक्षात देवच आहेत, पण प्रत्येक कुळात जातीत अवतीर्ण होतात याच धर्माच्या रक्षणाकरता. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून महाराज म्हणतात ना, आम्ही इकडचे नाही, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे, झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग. आता हेच काम करण्याकरता आम्ही आलोय. असा धर्म रक्षण करण्याकरता, धर्माला आलेली ग्लानी दूर करण्याकरता. म्हणून तर पुढच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या देवता आमच्या अवतीर्ण होतातच, पण पुढच्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये ज्ञान कलंकित झालेलं असताना, शौर्य भयभीत झालं असताना, तारुण्य दिशाहीन झालं असताना, वार्धक्य निराधार झालं असताना आणि चारित्र्याची होळी पेटत असताना, त्या होळीत आमची माणसं आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा करत होते. हो, असा काळ विलक्षण होता. चारही बाजूंनी यवनांचं आक्रमण होतं. धर्म आमचा संकटात होता. चारही बाजूंनी धर्मावर हल्ले होत होते, आघात होत होते. आणि अशा वेळी या धर्माचं रक्षण करण्याकरता एक शककर्ता राजा या भूमीमध्ये जन्माला येतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. याच धर्माचं रक्षण करावं, धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले असं सांगणाऱ्या समर्थांचं शिष्योत्व पत्करलं. एकीकडे तुकोबराय आम्हाला सांगत होते, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, 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 धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. कशा करता यायचं? तुमचं माझं काम आहे. एक साधक म्हणून, एक वारकरी म्हणून, प्रत्येक जीवाचं हिंदू म्हणून आपण आहोत ना, तर आमचं काम आहे की भगवंताचं ऐकावं, भगवंताचं प्रयोजन समजावून घ्यावं. आणि संतांनी सुद्धा छत्रपतींना काय सगळ्यांनाच समजावून सांगितलं ना, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. इथं नामाचा प्रचार व्हावा, भक्तीचा प्रचार व्हावा आणि धर्माचं खऱ्या अर्थी पालन व्हावं. योग्य दिशा कुठली असावी, धर्माची दिशा कुठली असावी याचं उत्तर महाभारतामध्ये यक्षप्रश्न नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये पांडवांच्या आईला, आपल्याला कथा माहितीये, कुंती मातेला तहान लागली होती आणि सगळ्यात कनिष्ठ पांडव होता, त्याला सहदेवाला सांगितलं, जा रे सहदेवा, माझ्यासाठी पाणी घेऊन येतोस का? सहदेव गेले पाणी आणायला. एक स्वच्छ सरोवर दिसलं, फुलांचे ताटवे फुललेले, आपल्या ग्रामीण शब्दात नितळ पाणी, ज्याचा तळ सुद्धा निशेष दिसतोय असा नितळ स्वच्छ पाणी दिसलं आणि कमंडलू बुडवला पाण्यामध्ये.
आकाशवाणी झाली, मुखावर कानावर शब्द पडले की खबरदार, या तळ्यातलं पाणी तुला घेता येणार नाही, आधी परवानगी घ्यायची आणि मग पाणी घ्यायचं. सहदेवाने दुर्लक्ष केलं, तसाच कमंडलू बुडवला, पाणी घेतलं आणि निघाला. वाटेवर बेशुद्ध पडला, मूर्छित झाला, खाली कोसळला. परत नकुल गेला, नकुलाच्या बाबतीतही तेच घडलं, पाणी घेऊन येताना तोही बेशुद्ध पडला. मग अर्जुनाच्याही बाबतीत तेच घडलं, भीमसेनांच्या बाबतीतही तेच घडलं. आणि बराच वेळ झालेली माझी 4 भावंड काय येईनात, म्हणून सगळ्यात ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर, धर्मराज, म्हणून तर सगळी जबाबदारी त्यांच्याकडे होती. युधिष्ठिर त्यांनाच म्हणतात, जो युद्धी स्थिर आहे तो युधिष्ठिर आहे. आपल्याही जीवनामध्ये अखंड संघर्षजन्य परिस्थिती असते, पण आपल्याला युधिष्ठिर होता आलं पाहिजे, जो युद्धी स्थिर, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, असं राहता येईल का? सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. युधिष्ठिर असे होते, युद्धी स्थिर. आपल्याही जीवनामध्ये अखंड युद्धजन्य परिस्थिती असते ना, तेव्हा तसं राहता आलं पाहिजे. काय केलं युधिष्ठिरांनी? गेले, 4ही भावंड अशी मृतवत पडलेली आहेत, जवळ गेले आणि मग तिथे सगळ्यांना उद्देशून नमस्कार केला आणि म्हणाले, हे स्थान देवतांनो, हे जलदेवतांनो, हे ग्राम देवतांनो, जो कोणी तुम्ही असाल, ही माझी भावंड इथं मृतपाय पडलेली आहेत, कुठलाही अपराध नसताना ज्याने कोणी हे काम केलंय कृपया माझ्या समोर येईल का? याला म्हणायचं युधिष्ठिर. आता ये तुला बघून घेतो असं नाही, कृपया माझ्या समोर याल का? कुणी काम केलंय हे, माझ्या भावंडांना कुणी असा पद्धतीने त्रास दिलाय? आणि मग तो यक्षराज प्रगट झालाय, तो धर्मच होता, तो प्रगट झाला आणि धर्मराजाला सांगितलं की धर्मा, माझ्या प्रश्नांचे योग्य उत्तर दे, मग तुला मी या सगळ्या तुझ्या भावंडांना पूर्ववत करून देईन. धर्मराज म्हणाला, ठीक आहे, तुम्ही प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर यथायोग्य देण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणायचं हुशार विद्यार्थी. मी प्रयत्न करतो. आणि अत्यंत सुंदर असं या प्रकरणामध्ये प्रश्न उत्तर झालेली आहेत. यक्षराजांनी धर्माला सुंदर सुंदर प्रश्न विचारलेत. त्यातला एक प्रश्न असा होता, धर्मा, जीवनाची दिशा काय असावी? जीवनाची दिशा काय असावी? मोठ्यात मोठ्या प्रश्नाला कमीत कमी शब्दात जो उत्तर देतो ना, त्याला धर्म असं म्हणतात, त्याला हुशार विद्यार्थी असं म्हणतात. धर्मराजांनी तेच केलं. प्रश्न होता, जीवनाची दिशा काय असावी? धर्मराजांनी एका शब्दात उत्तर दिलं, संत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता त्या संतांनी जो दाखवलेला मार्ग आहे, दिलेली दिशा आहे ना, त्या दिशेला धर्म असं नाव दिलंय. संतांनी दाखवलेला जो मार्ग आहे तो धर्माचा आहे, म्हणून आपण आचरण करावं ते धर्माचं. डोळे झाकून त्या वाटेवर चाललो ना की आम्ही धर्माचंच आचरण केलं असं होणार आहे. तेणेची पंथे चालू जाता न पडीची गुंता कोठे काही. त्या वाटेवरून चालूया, आमचं गंतव्य आम्हाला मिळेल. आम्ही योग्य प्रगती पथावर गेल्याशिवाय राहणार नाही, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वापर्यंत पोहोचेल. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन, संतांच्या अवताराचं प्रयोजन, संतांचं या भूमीसाठी किंवा जनमानसासाठी दिलेलं योगदान सगळंच लक्षात ठेवूया आणि धर्माप्रती कृतज्ञ राहूया. आईसारखा धर्म आम्हाला सांभाळतो ना भगवंत, याच धर्माच्या रक्षणाकरता जन्माला आले ना. ज्या महोत्कट विनायकांचा आज अवतार आहे ना, राक्षसांना मारण्याकरता भगवंतांनी अवतार घेतला. आणि भगवंत असे होते, कलेचे उपासक आहेत, विद्येचे उपासक आहेत. विघ्नहर्ता तर भगवंत आहेतच, पण आज प्रत्येक कलाकारासाठी, प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीसाठी गणपती हे आराध्य दैवत आहे. गणांचा तो अधिपती आहे. देवांतक आणि नरांतक या युद्धामध्ये आजच्या जन्माच्या निमित्ताने जे युद्ध भगवंतांचं झालंय, ज्याच्यासाठी आजचा अवतार आहे महोत्कट, त्या युद्धामध्ये भगवंतांनी घनघोर युद्ध केले देवांतक आणि नरांतकाशी. त्या युद्धामध्ये 21 गणांची निर्मिती केली होती. 21 जण योद्धे. तेव्हापासून 21 या अंकाला महत्व आहे. आम्ही ते युद्ध वगैरे काही जाणत नाही, पण 21 मोदक मात्र आपण जाणतो, नाही का? बाकी काही राहू दे, 21 मोदकाकडे आमचं फार लक्ष असतं. खरं सांगू का, अथर्व शीर्ष आपण नेहमी म्हणत असाल, अथर्व शीर्षामध्ये कुठेही मोदकाचा उल्लेखच नाहीये. न म्हणायला अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये थोडासा उल्लेख केला. यो मोदक सहस्त्रेण यजती, म्हणाले जो यज्ञ कर्म करतो, यज्ञामध्ये सहस्त्र मोदकांचं जो हवन करतो तो मला प्राप्त करतो. म्हणजे भगवंतांच्या त्या फलश्रुतीमध्ये सांगितलंय फक्त मोदकाचा उल्लेख. मग त्याचा भगवंतांचा जो अवतार आहे, जे रूप आहे भगवंतांचं, काय ध्यान आहे? का आजच्या दिवशी भगवंतांचं ध्यान करायचं? त्याचा अवतार कशा करताय? मग आधी भगवंतांचं नाम, भगवंताचं रूप, त्याचं ध्यान लक्षात घेणं गरजेचं आहे. कसा आहे मंगलमूर्ती? सिद्धिविनायक कसा आहे आपला? मांडी घालून बसलेला आहे.
स्थिर आसन आहे भगवंतांचं, स्थिर. शास्त्र सांगतं, शास्त्रानुसार असलेली भगवंतांची ती मूर्ती आहे, स्थिर आसन. आता कुठल्याही रूपात गणपती दिसतो मंडळाचा, तो विषय वेगळा आहे. तो ट्रॅक्टरवर पण बसलेला असतो, तो मोटरसायकलवर पण बसलेला असतो, अजून कुठले देखावे करतील काही सांगता येत नाही. पण योग्य मूर्ती आसनस्थ झालेला गणपती बाप्पा आहे. आसन, योग्य आसन. का आसन? स्थिर आसनाला महत्व आहे. गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीतनं सुद्धा आम्हाला किती काय घेता येतं बघा. स्थिर आसन आहे बाप्पाचं. श्रोते हो, त्याचंच आसन स्थिर राहू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे. म्हणून तर आमच्या सगळ्या संतांच्या वाङ्मयाच्या ग्रंथाचा प्रवेश मंगलमूर्तीच्या आराधनेने होतो. विठ्ठल विठ्ठल ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. सगळ्यांनी समर्थ रामदास स्वामींचं आराध्य दैवत गणपती बाप्पांनी सुरुवात केली. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ. मूळ आरंभ सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी मूळारंभ, सृष्टीचा आरंभच ज्याच्यापासून झालाय. म्हणून त्याचं जे रूप आहे ना, ते आम्हाला आमच्या संतांनी सांगितलंय. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे हा क्षेपक अभंग आहे खरं तर, पण तरी सुद्धा प्रसिद्ध आहे, सगळ्यांच्या कानावर पडलेले ऐकलेले आहे. सुंदर सांगितलंय. ऐसे तिन्ही देवा जिथून सगळे देव जन्माला येतात. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप. सगळ्या जगाचा मायबाप आहे तो. बिग बँग नावाची थेरी बघा. आपलं शास्त्र नाही पटलं की आपल्याला लोकांच्या भाषेत सांगावं लागतं. परकी यांनी एक थिअरी मांडली, खरं तर भारतीयच अभ्यासावरती मांडली ती. त्याला नाव दिलं बिग बँग. बिग बँग थेरी. काय थिअरी आहे? त्यांनी असा शोध लावला म्हणे, तो आपलाच आहे. पूर्वी कोठेच नव्हते काही, आपल्याला माहितीये काहीच नव्हतं पूर्वी. पण सृष्टीच्या मुळाशी असा एक स्फोट झाला म्हणाले, असा एक नाद झाला. बिग बँग थेरी म्हणते तो नाद असा होतो, तो नाद असा होता. सृष्टी उत्पन्न होताना सृष्टीच्या मुळाशी प्रचंड मोठा एक स्फोट झाला आणि त्याचा आवाज असा होता. ते थेरीने शोधून काढलं, त्यांनी असं सांगितलं. पण हेच आम्हाला सगळ्यांनी संतांनी सांगितलं ना, ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न. समर्थ म्हणाले मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. ओम नमोजी आद्या, जो आद्य आहे, जो सगळ्याच्या सुरुवातीला आहे, तो गणनायक आहे. तो ओंकार स्वरूप आहे. आकार चरण युगुल. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला. असा तो अ उ आणि म आणि मग ती अर्धबिंदी, असा तो ओंकार स्वरूप असलेला गणपती. त्याचं ध्यान आम्हाला आजच्या दिवशी करावं लागेल श्रोते हो. कसा आहे मंगलमूर्ती? मी सांगत होते स्थिर आसन आहे. ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याचं आसन स्थिर राहतं. ज्याची बुद्धी चलबिचल आहे तो काहीच करू शकत नाही आयुष्यात. गणपती बाप्पा आम्हाला शिकवतो, सांगतो. का हो? कारण या बुद्धीला जर आम्ही जागेवर ठेवलं ना, तर ही बुद्धी कुठे घेऊन जाते माहितीये?
बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, 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 एकाकेश राजे सकळ सिद्धी, एकाकेश राजे सकळ सिद्धी, एकाकेश राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही, ही बुद्धी आम्हाला त्या भगवंतापर्यंत, त्या केशी राजापर्यंत घेऊन जाते. ज्ञानोबाराय सांगतात, मग ही बुद्धी प्रचंड जागरूक ठेवणं गरजेचं आहे. धर्म आम्हाला हे शिकवतो. साधू संतांनी आम्हाला हे जागते पण दिलंय. मन, मनगट आणि मेंदूला आलेली निद्रिस्तावस्था दूर करावी आणि जाग राहावं. जाग, तुम्ही आहात ना जागे? तुम्ही जागे आहात ना सगळे? तुम्ही म्हणाल आम्ही जागेच आहे. अहो, देहाची झोप नाही, मनाची झोप गेले कित्येक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून आम्हाला येते ना. वेळोवेळी संतांना आम्हाला जाग करावं लागतं. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. जागणं महत्वाचं आहे. कीर्तनासे नर हो तुम्ही जागा, कीर्तनासे नर हो तुम्ही जागा, कीर्तनासे नर हो तुम्ही जागा, कीर्तनासे नर हो तुम्ही जागा. तुम्ही म्हणाल ताई पुढचं येत नाही का? हीच एक ओळ. अहो, असंच आहे, ती 4 ओळीचाच एक श्लोक आहे, सेम. का तर म्हणाले प्रत्येक जागाचा अर्थ वेगळा आहे. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, म्हणाले जात जा. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, जागा धरून बसा. उगी सगळं झाल्यावर मग मागे येऊन बसा, नाहीतर मग मागून आल्यानंतर पुढे सगळ्यांना पाय लावत लावत पुढे येऊन बसा. असलं नाही करावं. अहो, कीर्तनामध्ये येऊन कसं बसावं याचंही शास्त्र सांगितलंय. कीर्तनात शिरावे जेवी धनिक गृही जपून चोरावे. आपण आलोय ना, हे शेजारच्याला सुद्धा नाही कळता कामा. का आपण इतरांना डिस्टर्ब करण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? त्यामुळे कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. पुढे कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, जागे राहा, झोपू नका तिथे जाऊन. पुढे कीर्तनासी नर हो तुम्ही जा आणि गा, नुसते बसू नका तर तिथे गा सुद्धा. विठ्ठल विठ्ठल स्थिर आसन गरजेचं आहे. सध्या या बुद्धीमध्ये आम्ही इतका कचरा भरून ठेवलाय, इतका कचरा भरलाय. कधी आम्ही धर्म शिक्षण घेणार? कधी आम्ही धर्माची व्याप्ती समजून घेणार? आमचा धर्म कधी त्या धर्माबद्दल आदर व्यक्त? नको त्या गोष्टी फार भरल्यात बुद्धीमध्ये. परवा कोणीतरी म्हणलं हे काय डस्टबिन आहे का? इतका कचरा भरलाय याच्यामध्ये, याची आडवीन त्याची जिरवीन, तुला बघून घेईन. मग अहो, 25 वर्षापूर्वी अमक्या अमक्या लग्नामध्ये मला अमकी अमकी साडी हलकी दिली काय? आता माझ्या मुलीच्या लग्नात बघते म्हणून 25 वर्षाचं ते दुखणं घेऊन आम्ही जगतो. कशाला? नको ती ईर्षा, मत्सर, द्वेष सोडून देऊया, त्याग करूया. नको तो कचरा विकारांच्या दृष्टीने जर साठवला ना तर ती बुद्धी काम नाही देणार, काम नाही. पण ती बुद्धी जर भगवंताच्या कामाला लावली ना, स्थिर ठेवली ना, मंगलमूर्ती आम्हाला शिकवतात, स्थिर आसन म्हणजे स्थिर बुद्धीचं लक्षण आहे. कीर्तनातच काय, कुठेही आसनाचे तासाभरात बरेच प्रकार करून होतात आपले किती वेळा आपण आसन बदलले. आता आपलं आपण बघा, नाही का? भगवंत छान आसन मांडी घालून बसलेले आहेत. पायाशी कोण आहे देवाच्या? मूषक. गणपती बाप्पाला मूषक वाहन असं म्हटलंय. देवाचं हे जे वाहन आहे ना, ते आज बघा मोठ्यात मोठ्या माणसाचे कार्यकर्ते हा अगदी शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचतात. गणपती बाप्पांचा कार्यकर्ता आहे तो, त्याच्यावर आरूढ झालेत देव. मूषक कधी शांत बसत नाही, तो उद्योगाचं प्रतीक आहे. आणि उद्योगम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रम षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवो सहाय्यकृत म्हणाले. जो उद्योगावर आरूढ आहे ना त्याला मी सहाय्यभूत होतो, भगवंतांचं म्हणणं आहे. मूषक या शब्दाचा संस्कृतामध्ये अर्थ आहे आखू. आखू म्हणजे माया. जसं देवाला मूषक वाहन म्हणतात तसं त्याला आखू वाहन सुद्धा म्हणतात. आखू म्हणजे माया. माया म्हणजे घरातली कुठली नावाची माया नाही आपली. माया म्हणजे जी आपल्याला संसारामध्ये अखंड नाचवतीये ती माया. देवाजवळ काय मागायचं? देवाजवळ त्याची भक्ती मागायची की त्याची माया मागायची? मायेला तर देवानी पायाशी ठेवलंय उंदराच्या रूपाने. उंदीर हे मायेचं प्रतीक आहे. उंदर हे चंचलतेचं प्रतीक आहे. माया सुद्धा चंचल असते. उंदीर कुरतडण्याचं काम करतो, माया सुद्धा कुरतडण्याचंच काम करते. विठ्ठल विठ्ठल कुरतडते आम्हाला. त्यामुळे अशा मायेला डोक्यावर घ्याल तर भवसागरात बुडून मरून जाल. बाप्पाची मूर्ती आम्हाला सांगते तिला पायाशी ठेवा. भलं मोठं पोट आहे देवाचं. लंबोदर म्हटलंय का हो? मोदक खाऊन का? नाही नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी. तुमचं माझं पाप भगवंतांनी पोटात घेतलं ना आईच्या मायेनी, म्हणून त्याचं पोट मोठं आहे. त्या पोटावर मोठी सोंड आहे, तिला वक्रतुंड आपण म्हणतो. सोंड वाकडी म्हणून देव वक्रतुंड नाहीयेत. वक्रांतुंड यती इति वक्रतुंड. हा जे वक्रगतीने जात आहेत त्यांना सरळ करणारा तो भगवंत आहे, म्हणून वक्रतुंड. पुढे एकंदर शरीराच्या मानाने त्याचे डोळे अत्यंत बारीक आहेत. सूक्ष्म दृष्टीचं लक्षण आहे ते. दूरदृष्टीचं आहे माझा बाप्पा.
भले मोठे कान आहेत, मी मगाशी सांगितलं गणपतीचे कान आपण लहान मुलांना सांगतो ते सुपासारखे असतात. परवा कॉन्व्हेंटच्या एका पोराला मी सांगितलं गणपतीचे कान सुपासारखे असतात. तो म्हणला हाऊ इट इज पॉसिबल, बिकॉज सूप इज लिक्विड. कॉर्न सूप त्याला आठवलं, टोमॅटो सूप त्याला आठवलं, व्हेजिटेबल सूप त्याला आठवलं. अहो पाखडायचं सूप बघितलंय कुणी? जे असार आहे ते टाकून द्यायचंय, जे सार आहे ते जवळ करायचंय. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हा आशय देणारं गणपतीचं स्थान आहे, ते गणपतीची ती मूर्ती आहे. पण मंडळामध्ये गणपती राहतो एका बाजूला, देखावा मोठा असतो आणि पडद्याच्या मागे दुर्दैवानं महाराष्ट्रातली तरुण पिढी पत्त्यांचा डाव रंगवते. त्याचं काय करता? भक्तीचं विडंबन धर्मशास्त्रामध्ये, भक्तीमध्ये भक्तीचं विडंबन आम्ही करतो. इतकी नतद्रष्टता आजूबाजूला दिसत असताना मग आता मोठ्या माणसांची जबाबदारी, बोललं पाहिजे योग्य वेळी. भगवंतांच्या हातामध्ये पाश आणि अंकुश आहेत, मागच्या 2 हातामध्ये शस्त्र धारण केले. का? आजचा तो जन्म ज्याच्यासाठी आहे तो राक्षसाला मारण्याकरता, देवांतक नरांतकाला, सिंदुरासुराला मारण्याकरता, तारकासुराला ठार करण्याकरता देवानी हातात शस्त्र उचललं. पुढचे 2 हात आहेत, त्यातला एक हात वर देणार आहे, दुसऱ्या हातात मोदक आहे भगवंतांचा. आणि असा तो भगवंत वर देतोय, भक्तांना वर देतोय, अभक्तांना वर पाठवतोय. असा तो भगवंत आहे. म्हणून तो वरद विनायक, त्याचं नाव वरद विनायक सुद्धा आहे. वरदाता आहे, तो वर देणार आहे. हातामध्ये शस्त्र घेऊन दुर्जनांचा नाश केलाय भगवंतांनी. का हो? ज्यावेळी राक्षसांचा निपात केला त्यावेळी गणपती बाप्पा नाचले. उत्तम कलेची देवता आहे ती. तो नाच म्हणजे काही डीजे नव्हता, उत्तम शास्त्रीय क्लासिकल नृत्य केलं भगवंतांनी. बरं, मी असं म्हणाले की आमच्या तरुण वर्गाला राग येतो, ताई तुम्ही आम्हाला म्हणता नाचायचं नाही, डीजे मध्ये मिरवणूक करायची नाही, गणपतीला विसर्जन करताना नाचायचं नाही. अहो देव सुद्धा नाचला होता ना. ते गाणं आहे की पायी घागऱ्या करीती ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी. आहे ना, नाचतो गणराज रंगी. म्हटलं होय बाबा, तुझं सगळं बरोबर आहे, देव नाचला होता, पण त्यांनी राक्षसाला मारलं आणि मग नाचला. आपला काय पराक्रम? चमचा लिंबू. गणपती उत्सव आला की संगीत खुर्ची आणि चमचा लिंबू खेळता आपण आणि मग नाचता. अरे लाठीकाठी प्रशिक्षण शिकूया, रायफल शूटिंग शिकूया. या देशातल्या तरुणींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा बरोबर बंदोबस्त करूया. लव्ह जिहादच्या केसेस वाढतायत, धर्मावर घाला येतोय. आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण करणं फार गरजेचं आहे. भगवंत प्रत्येक वेळी देहाने अवतरण होत नाही. भगवंतांनी, आम्ही भगवंतांचं काम का नाही करायचं? का नाही करायचं? साधूंचं रक्षण करणं, धर्माची पुनर्संस्थापना करणं हे जर देवाचं काम आहे, दुष्टांचा नाश करणं हे जर देवाचं काम आहे. एक शककर्ता राजा आला ना इथे, मानव देह धारण करूनच आला, पण धर्माचंच काम केलं ना. मग आम्ही जर त्यांचे वारसदार आहोत, या मातीत जन्माला आलो, ज्ञानोबा तुकोबांची आम्ही लेकरं आहोत, तर आमचंही काम आहे धर्मरक्षण करणं. त्यामुळे भगवंतांचा अवतार सुद्धा धर्मरक्षणासाठी आहे. कशा करता आला देव, कुणा करता आला? एक उदाहरण दिलं अभंगाचं तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये. अंबरुची साठी जन्म जोतीले, अंबरुची साठी जन्म जोतीले, अंबरुची साठी जन्म सोचे आले, अंबरुचे साठी जन्म सोचे आले. जगदाळीले किती एक, जगदाळीले किती एक, जगदाळीले किती एक, जन्म जोतीले, अंबरुची साठी जन्म जोतीले. सांगा अंबरीषीसाठी जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाळीले किती एक. भगवंतांनी आपल्या भक्तासाठी अवतार घेतले वारंवार. बरं, अंबरीषीसाठी जन्म सोशी येले. अंबरीष नावाच्या राजाची कथा आहे श्रीमद भागवत ग्रंथामध्ये.
आपण बऱ्याचदा ती ऐकलेली आहे. एकादश अंबरीश राजांनी केले, पारणं फेडणार. अंबरीश राजा नदीकाठी आपलं पारणं फेडणारे आता द्वादशीचं, आणि त्याच वेळी साधूंचं आगमन झालं. आपल्याला माहितीये दुर्वास ऋषी आले. आता दूरवास त्यांचं नावच असं आहे, दूरवास. ते फार मस्ती करण्याला फार बरं ठिकाण नाही. प्रचंड क्रोधायमान असलेले ते ऋषी होते. त्याच्या जवळ फारसं कोणी जायचं नाही. जरा मनाविरुद्ध घडलं की कमंडलू काढायचे, पाणी शापून भस्म एखाद्याला करावं, असे दुर्वास ऋषी. दुर्वास ऋषी आले, राजाला बरं वाटलं, चला साधू आलेत, सत्पुरुष आलेत. आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं, पाद्यपूजा केली, स्वागत सत्कार झाला. आणि आता आपण पारणं फेडूया ऋषीवर, आपण आलात तर तुमच्या साक्षीने या माझ्या एकादशी व्रताचं मी पारणं फेडतो. दुर्वास ऋषी म्हणाले, बाबा स्नानाला जाऊन येतो नदीवर, म्हणून गेले ते तिकडेच गेले. विसरले नाही यायला, बराच वेळ झाला. राजा विचार करतोय, मुहूर्त टळत चाललाय पारणं फेडण्याचा. म्हणून ब्रह्मवृंदांना पाचारण केलं, विचारून घेतलं की मी नेमकं काय करू. म्हणाले, तीर्थप्राशन कर, म्हणजे साधूचाही अपमान होणार नाही आणि तुझाही उपास, तुझंही पारणं फिटलं जाईल. राजाने तीर्थप्राशन केलं आणि दुर्वास ऋषी आले. राजाच्या चेहऱ्यावरचा तजेलदारपणा पाहिला आणि दुर्वास ऋषींना कळलं की याचं पारणं फेडलंय, माझा अपमान झाला. दुर्वास ऋषींनी शाप दिला की अरे, आपल्याला माहितीये कृत्या नावाची ती दासी आपल्या जटेतनं राजाच्या अंगावर सोडली. ती राजाने त्या क्षणी भगवंतांचं स्मरण केलं, आणि ज्या क्षणी भगवंताचं स्मरण एखादा भक्त आर्तस्वराने करतो ना, त्यावेळी भगवंत येतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. सगळ्या जीवांचा सांभाळ करतो तो, सकल जीवांचा करीतो संभाळ. आलिया आघात निवाराय. भगवंत येतो. भगवंतांनी आपलं सुदर्शन पाठवलं, त्या कृत्येवर सोडलं. ती कृत्या तर मरून गेली, पण आता थांबव ना देवानी. नाही, ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्याच मागे लागलं. दुर्वास पुढे पळतायत, सुदर्शन मागे. दुर्वास ऋषींनी भगवंताकडे जावं, देवा अरे काय माझ्यावरच. भगवंत म्हणाले, आता ते माझाही ताबा नाहीये त्याच्यावर. म्हणाले, ज्याच्यासाठी मी सोडले त्याचा ताबा आता सुदर्शनावर. तेव्हा दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे जावे, क्षमा मागावी. आणि मग या प्रसंगामध्ये दुर्वास ऋषींनी जो शाप दिला होता ना, तो असा होता की तू अनेक प्रकारचे गर्भवास तुला सोसावे लागतील. भगवंतांनी अंबरीश राजावर इतकी मोठी कृपा केली की राजा काळजी करू नको, हे गर्भवासाचं दुःख मी स्वतःकडे घेतो. अंबरीशीसाठी सोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक. म्हणून प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक काळामध्ये भगवंत अवतीर्ण झाले. अनेकांचा संहार केला आणि अनेकांचं रक्षण केलं. साधूंचं रक्षण केलं, दुष्टांचा नाश केला. आणि मग पुढच्या चरणामध्ये तुकोबराय